नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरढोणच्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा, सांडपाण्याने शेती उद्ध्वस्त, प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप. शिरढोण तालुका शिरोळीतील ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यामुळे शेत जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंगळवारी 28 एप्रिल रोजी शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला असून प्रशासन निष्क्रिय असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ग्रामपंचायतीचे सांडपाणी थेट शेतात सोडले जात असल्यामुळे शेतीची मशागत पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आलं. शिरढोण येथील रुद्र टेककडे जाणाऱ्या रस्त्यालगत गट क्रमांक 1154 आणि 1155 मधील शेत जमिनीत ग्रामपंचायतीचे सांडपाणी खुल्या गटारीतून सोडलं जात असल्याची तक्रार शेतकरी विद्याधर भूपाल मानगावे, सुभाष बाळासो भोकरे, धनंजय श्रीपाल मानगावे आणि श्रीकांत सुभाष मानगावे यांनी केली आहे. या सांडपाण्यामुळे रब्बी व खरीप हंगामातील मशागत रखडली असून शेतजमीन पाणथळ बनल्याने उत्पादन धोक्यात आलं आहे. या समस्येबाबत वारंवार तक्रारी, उपोषण, पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत, BDO कार्यालय शिरोळ, पाणीपुरवठा विभाग तसेच वरिष्ठ प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 27 एप्रिलपर्यंत शेतात येणारे सांडपाणी थांबले नाही तर 28 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.